हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण ही सुंदर अशी डॉल बनवायला शिकणार आहोत, तीही सॉक्सपासून. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला डॉलचं डोकं बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे खालच्या साईडला 3.5 इंचाला मार्क करून ते कट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे राऊंडमध्ये स्टिच करायचं आहे. अशा प्रकारे राऊंडमध्ये स्टिचिंग झाल्यानंतर तिथे व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे. ह्यानंतर आपल्याला आता इथे डॉलचे डोळे लावायचे आहेत. त्यासाठी इथे आपल्याला हाताने असं मेजर करून बघायचं आहे आणि तिथे पेन्सिलने मार्क करून त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्टिच करायचं आहे, जेणेकरून तिथे डोळ्यांसाठीचा खोल भाग तयार होईल. दोन्ही साईडने आपल्याला अशाच प्रकारे स्टिचेस करून घ्यायचे आहे. इथे मी ब्लॅक कलरचे डॉलसाठी आईज घेतलेले आहेत आणि आपल्याला तिथे अटॅच करायचे आहेत. अशाच प्रकारे मी डॉलचे दोन्ही आईज इथे लावून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे डॉलचं नोज लावायचं आहे आपल्याला. त्यासाठी इथे मी 1 इंचाचा असा स्क्वेअर घेतलेला आहे आणि त्याला राऊंडमध्ये कट केलं आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरून आपल्याला ते धाग्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आपण डोळ्यासाठी जसा खोल भाग तयार केला होता स्टिचेस करून, तसाच इथे नोजसाठी सुद्धा आपल्याला खोल भाग तयार करायचा आहे आणि त्यावर ग्लूच्या साहाय्याने नोज चिटकवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला डॉलचे लिप्स बनवायचे आहेत. त्यासाठी मी इथे रेड कलरचा 3 ते 4 लेअरचा धागा घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तिथे शेप द्यायचा आहे. मी इथे आता पेन्सिलने आयब्रो ड्रॉ केलेले आहेत आणि त्यानंतर आता मी इथं डॉलच्या आपण पापण्या बनवत आहोत धाग्याच्या साहाय्याने. हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या पापण्या बनवून घ्यायच्या आहेत. सेम अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही डोळ्यांच्या पापण्या बनवून घ्यायच्या आहेत. पापण्या बनवून झाल्यानंतर आपल्याला डॉलचे आयब्रोज बनवायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही आयब्रो बनवून घ्यायचे आहेत.
त्यानंतर आपल्याला डॉलचे हेअर्स बनवायचे आहेत. त्यासाठी मी इथे मरून कलरचं वूल घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही कोणताही कलर इथे यूज करू शकता आणि आपल्याला ते ग्लूच्या साहाय्याने तिथे चिटकवून घ्यायचं आहे. मागच्या साईडने सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं ग्लू लावून हे वूल अटॅच करून घ्यायचं आहे. हेअर्स अटॅच झाल्यानंतर आपल्याला हे लेवलमध्ये वाटत नसेल तर आपण ते व्यवस्थित असं लेवलमध्ये कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला डॉलची बॉडी तयार करायची आहे. त्यासाठी मी इथे 7.5 इंच लेंथचं असं सॉक्सचा भाग कट केलेला आहे. त्यावर सेंटरला मार्क करायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बॉडीचा शेप देऊन त्याच मार्किंगप्रमाणे आपल्याला स्टिच करायचं आहे आणि सेंटरमधलं जे भाग आहे ते आपल्याला वेगळं करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. स्टिचिंग झाल्यानंतर राईट साईडला टर्न करायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे. स्टफिंग भरून झाल्यानंतर आपल्याला वरचा ओपन भाग आहे तो हँड स्टिच करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला डॉलचे हँड्स बनवायचे आहेत. त्यासाठी मी इथे 4 इंच लेंथचे असे 2 फॅब्रिक कट केलेले आहेत आणि त्याला असा ओव्हलमध्ये शेप द्यायचा आहे. 1 इंच एवढी जागा ओपन सोडून पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला स्टिच करायचं आहे आणि स्टिच केल्यानंतर त्याला राईट साईडला टर्न करून स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि ओपन भाग आहे तो आपल्याला हँड स्टिच करायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला दोन्हीही हँड्स तयार करून घ्यायचे आहेत. इथे आपले दोन्ही हँड्स तयार झालेले आहेत आणि आपल्याला बॉडीच्या वरच्या साईडला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हँड स्टिच करायचं आहे. तिथे हँड्स अटॅच करायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही हँड्स तयार करून घ्यायचे आहेत. इथे आपले दोन्ही हँड्स लावून तयार आहेत आणि आता आपल्याला डॉलचं हेड अटॅच करायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इनविजिबल स्टिच करत जायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे डॉलचं हेड अटॅच केलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला डॉलचे फूट तयार करायचे आहेत. त्यासाठी इथे अशा प्रकारे ओव्हलचा शेप देऊन मी ते कट करून घेतलं आणि स्टिच केलेलं आहे आणि त्याला राईट साईडला टर्न करून त्यामध्ये स्टफिंग भरून आपल्याला ते अटॅच करायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला डॉलचे दोन्ही फूट्स अटॅच करायचे आहेत. त्यानंतर मी डॉलसाठी फ्रॉक शिवला आणि अशा पद्धतीने थोडंसं डेकोरेट केलं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.